श्रीराम समर्थ. श्रीमद दासबोध मंत्रांचा पंचम दशक. समास 6वा. शुद्ध ज्ञान निरूपण. श्रीराम. अरे गहनाचे ही गहन, ते तू जाण सद्गुरु वचन. सद्गुरु वचने समाधान नेमस्त आहे. श्रीराम. अरे त्या गहनाचेही गहन म्हणजे जे सद्गुरु वचन ते तू जाणून घे. त्या सद्गुरु वचनामुळे निश्चितपणे समाधान लाभेल. सद्गुरु वचन तोची वेदांत, सद्गुरु वचन तोची सिद्धांत, सद्गुरु वचन तोची धादांत सप्रचित आता. श्रीराम. सद्गुरु वचन हाच वेदांत आहे, तोच सिद्धांत आहे व तोच प्रत्यक्ष अनुभवलेले ज्ञान आहे. जे अत्यंत गहन माझ्या स्वामींचे वचन, जेणे माझे समाधान अत्यंत झाले. श्रीराम. जे माझ्या स्वामींचे अत्यंत गहन वचन आहे आणि ज्याने माझे अत्यंत समाधान झाले, ते हे माझे जीवीचे गुज. मी सांगेन म्हणतो तुझ, जरी अवधान देसी मज तरी आता येच क्षणी. श्रीराम. ते हे माझ्या जीवींचे गुज मी तुला सांगावे म्हणतो. जर तू नीट लक्ष देऊन ऐकणार असशील तर आता या क्षणी सांगतो. शिष्य म्लान वदने बोले, धरिले सुदृढ पावले, मग बोलो आरंभिले गुरुदेवे. श्रीराम. हे ऐकताच शिष्याने गुरुची पावले सदृढ धरली आणि तो दीनपणे बोलू लागला. तेव्हा मग गुरुदेवांनी बोलण्यास आरंभ केला. अहम ब्रह्मासी महावाक्य, येथींचा अर्थ अतर्क्ये, तोही सांगतो ऐक्य गुरु शिष्य जेथे. श्रीराम. अहम ब्रह्मासी हे महावाक्य आहे. त्याचा अर्थ तर्काने जाणता येत नाही. तो अर्थही मी तुला सांगतो. त्याच्या योगे गुरु शिष्य त्या अर्थाच्या ठिकाणी एकरूप होऊन जातात. ऐक्य शिष्या येथीचे वर्म, स्वये तुची आहेसी ब्रह्म, ये विषयी संदेह भ्रम धरूची नको. श्रीराम. श्री गुरुदेव म्हणतात की हे शिष्या, येथे जे रहस्य आहे ते तू ऐक. तू स्वतःच ते ब्रह्म आहेस याविषयी संदेह अथवा भ्रम धरूच नकोस. नवविधा प्रकारे भजन, त्यात मुख्य ते आत्मनिवेदन, ते समग्र प्रकारे कथन किजेल आता. श्रीराम. नवविधा भक्तीमधील मुख्य जे भजन आत्मनिवेदन ते तुला आता समग्र वर्णन करून सांगतो. निर्माण पंचभूते ये, कल्पांती नासती येथान्वये, प्रकृती पुरुष जिये तेही ब्रह्म होती. श्रीराम. विश्वोत्पत्ती होताना ही पंचमहाभूते ज्या क्रमाने निर्माण होतात त्या क्रमानेच ती कल्पांतात लय पावत जातात. एवढेच नव्हे तर प्रकृती आणि पुरुष यांचाही ब्रह्मात लय होऊन ती ब्रह्मरूपच होतात. दृश्य पदार्थ आटता, आपण ही नुरे तत्वता, ऐक्य रूपे ऐक्यता मुळीचा आहे. श्रीराम. सर्व दृश्य पदार्थ नाहीसे झाले की ज्याला आपण मी म्हणतो तोही राहत नाही. कारण मुळातच परमात्मा एकरूपच असल्याने एकरूपता स्वाभाविकच आहे. सृष्टीची नाही वार्ता, तेथे मुळीच ऐक्यता, पिंड ब्रह्मांड पाहो जाता दिसेल कोठे. श्रीराम. जेथे सृष्टीचीच वार्ता नाही ती पण मूळ स्वरूपात विलीन झाल्यावर एकटे एक परब्रह्म तेवढे उरते. मग पिंड ब्रह्मांड पाहू गेल्यास तेथे कसे दिसणार? ज्ञानवन्नी प्रगटे, तेणे दृश्य केर आटे, तदाकारे मूळ तुटे भिन्नत्वाचे. श्रीराम. ज्ञानरूपी अग्नी प्रकट झाल्यावर त्या योगे दृश्यरूपी केर कचरा जळून जातो. सर्व काही ब्रह्मरूप झाल्याने भिन्नत्वाचे मूळच नाहीसे होते. मिथ्यत्वे वृत्ती फिरे, तो दृश्य असताच वोसरे, सहजची येणे प्रकारे झाले आत्मनिवेदन. श्रीराम. साक्षात्कारानंतर जरी वृत्ती उद्भवली तरी ती जग सत्यत्वाने पाहतच नसल्याने दृश्य प्रपंच असून नसल्यासारखा होतो. या प्रकारे सहजच आत्मनिवेदन होते. असो गुरुचे ठाई अनन्यता, तरी तुझ काय सिरे चिंता, वेगळेपणे अभक्ता उरोची नको. श्रीराम. असो तुझी जर गुरुच्या ठाई अनन्यता असेल तर तुला चिंता करण्याचे कारणच नाही.
अभक्त जसा स्वतःला भगवंतापासून वेगळा समजतो तसे तू स्वतःला गुरुपासून वेगळा समजूच नकोस. आता हेची दृढीकरण व्हावया करी सद्गुरु भजन. सद्गुरु भजने समाधान नेमस्त आहे श्रीराम. आता हे आत्मज्ञान दृढ करण्याकरिता तू सद्गुरु भजन कर. तू सद्गुरु भजन केलेस की तुला निश्चित समाधान लाभेल. या नाव शिष्या आत्मज्ञान येणे पाविजे समाधान. भवभयाचे बंधन समूळ मिथ्या श्रीराम. शिष्या यालाच आत्मज्ञान म्हणतात. त्या योगेच पूर्ण समाधान प्राप्त होते. भवभयाचे बंधन हे वास्तविक समूळ मिथ्याच असते. देह मी वाटे जानरा तो जाणावा आत्महत्यारा. देहाभिमाने येर झारा भोगिल्याच भोगी श्रीराम. ज्या नराला मी म्हणजे देह असे वाटते तो आत्महत्यारात जाणावा. देहाभिमानामुळे तो जन्म मृत्यूच्या येरझाऱ्या पुन्हा पुन्हा भोगत राहतो. असो चहू देहा वेगळा जन्म कर्मासी निराळा. सकळा बाळ गोबळा सबाह्य तू श्रीराम. हे असू दे हे लक्षात घ्यावे की आत्मा हा स्थूल सूक्ष्म कारण व महाकारण या चारी देहांहून वेगळा भिन्न आहे. जन्म मरण व कुठलेही कर्म याचा त्याला स्पर्शही होऊ शकत नाही, कारण हे सर्व देहाशी संबंधित असते. या आब्रह्मस्तंभापर्यंतच्या सर्व विश्व प्रपंचाला तू आत्मरूपाने सबाह्य व्यापलेले आहेस. कोणासीच नाही बंधन भ्रांतीस्तव भुलले जन. दृढ घेतला देहाभिमान म्हणून या श्रीराम. वास्तविक पाहता येथे कुठल्याच जीवाला बंधन नाही. देहाभिमानामुळे म्हणजे मी देहच आहे अशी दृढ समजूत करून घेतल्यामुळे व स्वस्वरूपाचा विसर पडल्याने त्यांना आपण बंधनात आहोत अशी भ्रांती झाली आहे व त्यामुळे सर्व लोक भुलले आहेत. शिष्या एकांती बैसावे स्वरूपी विश्रांतीस जावे. तेणे गुणे दृढावे परमार्थ हा श्रीराम. हे शिष्या सांगतो ते ऐक. नित्य नियमाने एकांतात बसून स्वस्वरूपाचे चिंतन करीत जावे. त्या योगे स्वस्वरूपानुभव येऊन स्वस्वरूपाच्या ठिकाणीच तुला विश्रांती समाधान मिळेल. असे केल्यानेच परमार्थ म्हणजे आत्मज्ञान दृढ होईल. अखंड घडे श्रवण मनन तरीच पाविजे समाधान. पूर्ण झालिया ब्रह्मज्ञान वैराग्य भरे अंगी श्रीराम. अखंड श्रवण मनन घडले तरच पूर्ण समाधान प्राप्त होते. अशा रीतीने पूर्ण ब्रह्मज्ञान झाले की अंगी तीव्र वैराग्य संचारते. शिष्या मुक्तपणे अनर्गळ करिसी इंद्रिये बाष्कळ. तेणे तुझी तळमळ जाणार नाही श्रीराम. शिष्या तू जर स्वच्छंदपणे इंद्रियांना मोकळे सोडलेस मोकाट सोडलेस तर ती उच्छृंखल होतील व मग तुझ्या मनातील तळमळही जाणार नाही. विषयी वैराग्य उपजले तयासीच पूर्ण ज्ञान झाले. मणी टाकितांची लाधले राज्य जेवी श्रीराम. ज्याला विषयांच्या ठिकाणी तीव्र वैराग्य उपजते त्यालाच पूर्ण ज्ञान झाले असे समजावे. जसे राजाने प्रथम मण्याच्या लोभाने राज्याचा त्याग केला, पण मणी कवडी मोलाचा आहे हे कळताच त्याने तो त्याच्या पूर्वीच्या मालकास देऊन टाकला व त्यामुळे त्याला स्वतःचे राज्य परत लाभले. मणी होता सिगटाचा लोभ धरुनिया तयाचा. मूर्खपणे राज्याचा व्हेर केला श्रीराम. तो मणी क्षुद्र शिंगाचा होता, पण राजाने त्याचा लोभ धरून मूर्खपणाने राज्याचा अव्हेर केला होता. ऐक शिष्या सावधान आता भविष्य मी सांगेन. जया पुरुषास जे ध्यान तयासी तेची प्राप्त श्रीराम. असो हे शिष्या, मी तुला एक निश्चित भविष्य सांगतो ते तू लक्ष देऊन ऐक. ज्या पुरुषाला ज्या गोष्टीचे ध्यान लागलेले असते त्याला तीच गोष्ट प्राप्त होते. म्हणून जे अविद्या सांडून धरावी सुविद्या. तेणे गुणे जगद्वंद्या पाविजे शीघ्र श्रीराम. म्हणून माणसाने अविद्येचा त्याग करून सुविद्या दृढ धरावी, म्हणजे त्या योगे त्याला आत्मज्ञान व शाश्वत समाधान प्राप्त होऊन तो लवकरच जगद्वंद्य होतो. संन्यपाताचे नि दुःखे भयानक दृष्टीस देखे. औषध घेतांची सुखे आनंद पावे श्रीराम.
ज्याप्रमाणे एखाद्या माणसाला संनिपात झाला की भ्रम होऊन भयानक दृश्य दिसू लागतात व तो दुःखी होतो, पण त्याने संनिपातावर औषध घेतले की रोग बरा होऊन त्याला सुख होते व आनंद मिळतो, तैसे अज्ञान संनिपाते मिथ्या दृष्टीस दिसते, ज्ञान औषध घेता ते मुळीच नाही श्रीराम. त्याप्रमाणेच अज्ञानरूपी संनिपातामुळे मिथ्या दृष्टीस दिसू लागते. यावर आत्मज्ञानरूपी औषध घेताच त्याचा भ्रम नाहीसा होऊन एका आत्मरूपाशिवाय दुसरे मुळे काही नाहीच हे त्याला कळून येते. मिथ्या स्वप्ने वोसणाला तो जागृतीस आणिला, तेणे पूर्वदशा पावला निर्भय जे श्रीराम. मिथ्या स्वप्नाने जो भिवून ओरडतो त्याला जागे केले की त्याचे भय जाऊन पूर्वीची निर्भय स्थिती त्याला प्राप्त होते. मिथ्याच परी सत्य वाटले, तेणे गुणे दुःख झाले, मिथ्या आणि निरसले हे तो घडे ना श्रीराम. स्वप्न मिथ्या असून स्वप्नावस्थेत ते खरे वाटले, त्यामुळे त्याला दुःख झाले. जे मिथ्या आहे म्हणजे अस्तित्वातच नाही, त्याचे निरसनही होणे शक्य नसते. मिथ्या आहे जागृतासी, परिवेढा लाविले निद्रिस्तांसी, जागा झालिया तयासी भयेच नाही श्रीराम. जो जागा झालेला असतो त्याला ते मिथ्या आहे हे कळते, पण जो झोपलेला असतो त्याला ते खरे भासून भुलविते. झोपलेला जागा झाला की त्याचेही भय नाहीसे होते. परी अविद्या झोप येत भरे, भरे सर्वांगी काविरे, पूर्ण जागृती श्रवणद्वारे मनने करावी श्रीराम. पण अविद्यारूपी झोप जबरीने येते आणि त्यावेळी वाईट स्वप्ने पडून तो जीव भयभीत होऊन त्याच्या सर्वांगाला कंप सुटतो. या अविद्यारूपी निद्रेतून पूर्ण जागृती येण्याकरिता सतत श्रवण मननाची आवश्यकता आहे. जागृतीची ओळखण ऐकतयाचे लक्षण, जो विषयी विरक्त पूर्ण अंतरापासून श्रीराम. या जागृतीची ओळख पटावी म्हणून एक लक्षण सांगतो ते नीट ऐक. जो अंतःकरणापासून विषयांविषयी पूर्ण विरक्त होतो तो जागा झाला असे जाणावे. जेणे विरक्तीस न यावे तो साधक ऐसे जाणावे, तेणे साधन करावे थोरी वसांडून श्रीराम. जो पूर्ण विरक्त झाला नसेल तो साधक आहे असे जाणावे. त्याने आपला मोठेपणा सोडून साधन करीत राहावे. साधन न मने जयाला, तो सिद्धपणे बद्ध झाला, त्याहुनी मुमुक्षु भला ज्ञानाधिकारी श्रीराम. ज्याला साधन करणे आवडत नाही तो मी सिद्धच आहे, मला साधनाची काय आवश्यकता आहे या घमेंडीत असतो, त्याच्यापेक्षा ज्ञानाचा अधिकारी असलेला मुमुक्षु बरा. तव शिष्ये केला प्रश्न, कैसे बद्ध मुमुक्षाचे लक्षण, साधक सिद्ध ओळखण कैसी जाणावी श्रीराम. हे सद्गुरूंचे बोलणे ऐकून शिष्याने प्रश्न केला, बद्धाचे व मुमुक्षाचे लक्षण कोणते? कोण साधक व कोण सिद्ध हे कसे ओळखावे ते आपण सांगा. याचे उत्तर श्रोतयांसी, दिधले पुढिलिये समासी, सावध श्रोती कथेसी अवधान द्यावे श्रीराम. श्री समर्थ म्हणतात की श्रोत्यांना त्याची उत्तरे पुढल्या समासातून मिळतील, त्यांनी सावध होऊन कथेकडे लक्ष द्यावे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे शुद्ध ज्ञाननाम समास 10वा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.